नमस्कार मित्रांनो, आज 18 जुलै 2026 राज्यातील पुढील काही दिवसांचा पावसाचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज म्हणजेच 18 जुलैच्या दुपारनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांचा अंदाज लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. सुरुवात करूया मराठवाड्यापासून. बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात रात्रीही पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पिकांची काळजी हवामानाचा अंदाज पाहूनच करावी. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, आटपाडी, बारामती आणि फलटण परिसरात मागील काही दिवसात पाऊस कमी होता. मात्र या भागांमध्ये परिस्थिती बदलण्याची शक्यता अजून 25 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने चांगला पाऊस होण्याची अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे घाटमाथा आणि डोंगराळ भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये पुढील काही 5 दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये 25 ते 27 जुलै दरम्यान काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये पुढील आठवडाभर जोरदार वेगवान भागात चांगलाच पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्व ठिकाणी एकाच वेळी पाऊस पडणार नसला तरी दररोज काही ना काही भागात पावसाची हजेरी लागेल. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 23 ते 25 दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातही चांगला पावसाची शक्यता असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. अहिल्यानगर, सिल्लोड, सायगाव, चाळीसगाव, मालेगाव आणि आसपासच्या भागांमध्येही आज दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि मध्य भारतात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो. त्यामुळे 20 जुलैनंतर अनेक भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत पाहता 18 जुलैपासून 30 जुलैपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मात्र सर्व भागांमध्ये एकाच दिवशी किंवा एकाच वेळी पाऊस पडणार नाही. दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल. हा हवामान अंदाज असून स्थानिक वातावरणातील बदलानुसार परिस्थिती बदल होऊ शकतो. त्यामुळे आपल्या भागातील अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. असेच पुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.